यस मॅचला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल जिथे सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल एजन मागे गेला. एक सिंगलच्या मदतीने सुरुवात तर झाली आहे. श्रीयाच्या संघानं टॉस जिंकला. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम क्रांतीवीर संघाला. चांगली मॅचला सुरुवात आपण नक्कीच करतोय. रात्रीचं पर्व तुम्ही एन्जॉय करतात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय ललितात षटक क्रमांक पहिलं. स्ट्राईक एंडवरती बॅटर शंभू आणि भरत ही जोडी मैदानात सातमध्ये. व इकडे यॉर्कर लेनचा बॉल गॅपमध्ये ढकलला. गॅपमध्ये इथे आणि गॅपमध्ये फक्त तुम्हाला पाहायला मिळतो दिशा दाखवलं आणि बॉल गेला सीमा पार. एक्स्ट्रा कव्हर्स येतोय चौकार. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं असेल जिथे शांत संयमी खेळ जरूर पाहायला मिळतोय आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार. 2 बॉल आणि 5 धावा फलकावरती पाहायला जरूर मिळतात. रात्रीचं पर्व तुम्ही पाहतात एन्जॉय करतात आणि पुढचा बॉल आपल्या समोर. मॅच नंबर 5 ऑन गोईंग. पुढचा बॉल प्रॉपर लाईन लेंथवरती टप्पा पडलाय. त्यानंतर विकेट किपर हातामध्ये बॉल विसावतोय आणि त्या डॉटनी जरूर सुरुवात केली. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेला पाहू शकतात. क्या बात आहे. टप्पा पडला. स्लाइटली टर्न. विकेट किपर देखील थोडे फार फंबल आणि अखेर इथे तुम्हाला हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगर आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी फिरकीपटू ललित करतात. एक असपलू खेळाडू आहे. पुढचा बॉल वॉट अ बॉलिंग. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. आता देखील हा डॉट बॉल आला. रायटा मोद विकेट. क्या बात आहे. स्लाइटली टर्न आणि ते फिरकीपट्टू ही ओळख राहिली आहे. जादू आणि ते फिंगर रोल केले. ते बॅटर देखील बीट. बॅक टू बॅक 2 डॉट. पुढचा बॉल आणि इथे विकेटचं बटन. अखेर प्रेशर आहे आणि संपिंगच्या माध्यमातून विकेट तुम्हाला पाहायला मिळते. 5व्या बॉलवरती विकेट. OUT. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे आणि शंभूला परतावं लागेल. नाराज आहेत जरूर. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि आता न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शेवटचा बॉल उर्वरित आहे. न्यू बॅटर शेवटचा बॉल बाकी आहे आणि धावफलक आपण पाहतोय. 5च्या धावफलकावरती पोहोचलोय. 5 ऑन बोर्ड. पुढचा बॉल राठा मोद विकेट. इकडे देखील सुंदर गोलंदाजी. प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी होते. कौतुक करावं लागेल ललितचं जिथे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि अवघ्या 5 धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 5 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आहे. विकेट नंबर 1 तुम्हाला पाहायला मिळते जिथे शंभू यांना परतावं लागलं मैदानाच्या बाहेर आणि न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये दाखल झाला. फक्त 5 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. उर्वरित अजूनही 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानात 7 मध्ये. बॉलिंग मार्कवरती सागर लोटे आलेत. ओव्हर नंबर 2 घेऊन मैदानात 7 मध्ये सागर लोटे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणून नेहमीच ओळखले जातात. प्रॉपर टप्पा नियंत्रित गोलंदाजी कशी करावी त्याचं उत्तम उदाहरण सागर लोटे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल ऑफ ट्रॅकर. फटका फसलाय की काय. फिल्डर जज करतात आणि इथे कॅच ड्रॉप. कॅच संधी मिळाली होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि ते कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल इथे जरूर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट. 6 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. एका धाव्याच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 6. ओव्हर नंबर 2चा सुरुवात तर झाली. कॅचची संधी होती. कॅच इथे ड्रॉप केली आणि आपण नेहमीच म्हणत असतो की कॅचेस विन द मॅचेस. जिंका यावेळेस जिंकायचा जर असेल तुम्हाला तर इथे चांगल्या कॅच देखील पकडाव्या लागतील मैदानात 7 मध्ये. फिल्डिंग एफर्ट्स देखील टॉप क्लास करावा लागेल. पुढचा बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह केलाय. गोलंदाज स्वतः आहेत परंतु इथे
एफर्ट्सला जबाब होते. पूर्णपणे बॉडीपासून दूर होतं. जजमेंट थोडंफार खराब मी तर म्हणेन. बॅक टू बॅक 2 सिंगल येतात. थेंबे थेंबे तळे साचे बुनबुनचं सागर बनताय. हेच समीकरण इक्वेशन पाहायला मिळतोय. आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. पुढचा बॉल तिसरा आपल्या समोर. इथे देखील सुंदर गोलंदाजी. डॉट बॉलची सांगता बॅटचा अर्ली स्विंग तुम्हाला पाहायला मिळतो. अर्ली बॅट स्विंग होतं. आधी बॉल टाकण्याचा अगोदरच आपण पाहिला असेल जिथे टप्पा पडला. तदनंतर बॅट अर्ली स्विंग इथे फिरली आणि इथं डॉट बॉल. पुढचा बॉल. पुढचा बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. फक्त दिशा दाखवायचं होतं परंतु दिशाभूल अशी गोलंदाजी पाहायला जरूर मिळते. आणि एसपी आता सुभाषजी पाटील सर सांगतात इट इज अ वाईट बॉल. वाईट +1 म्हणजे 2 धावा इथे मिळतील. आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. पुढचा बॉल यॉर्कर लेनचा ऑन साईडला तण केलाय. फिल्डर आहे तिकडे मिड विकेटला आणि अजून एक सिंगल ॲड होईल. शेवटचे 2 बॉल टू गो. बॅकफुटला पंच केलाय. फटका दमदार. फिल्डर आहेत. व्हॉट अ कॅच. काय कॅच लपकली आहे बाई. अगदी पाहतच राहावं अशी कॅच तिथे टिपली आहे. फिल्डर तिकडे होते. नरेन होते आणि चांगली फिल्डिंग तिथे केली आहे. व्हॉट अ फिल्डिंग. ऍक्शन रिप्लेला पाहू शकतात. शॉर्ट ऑन पुल केलं होतं. फिल्डर होते. लास्ट मुवमेंट पर्यंत पाहिलं आणि तदनंतर ही कॅच प्रॉपरली जजमेंट. वेल जज अँड टेकन. विकेटचं बटन परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होतील बाद. भरतला परतावं लागले. न्यू बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचा बॉल अजून उर्वरित लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 10 धावा तर धावफलकावरती जोडले गेले आहेत. अजूनही आता शेवटचा बॉल आहे. किती धावा बनतील पाहणं गरजेचं राहणार आहे. अगदी आपण करंट रन रेट पाहिला तर 5.45 सरासरीने धावा इथं बनत चालल्यात. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला 27 धावा बनवू शकतात. आणि आता चांगल्या पद्धतीची बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे टीम क्रांतीवीर या संघासाठी. कारण की हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. हो इकडे आपण पाहतोय ऑनटोस एका पावलावरती मागे येऊन फक्त पंच केलाय. पॉइंटचा डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार. येतोय चौकार. गोलीगत फरार चौकार. इट्स टाइम फॉर टेप बॉल. इशारा आला पंचांचा कारण की ओव्हर नंबर 3. चौदा धावा धावफलकावरती जरूर जोडले गेलेत. आता टाइम फॉर टेप बॉल ओव्हर. टेप बॉल ओव्हर तुम्हाला आता जरूर पाहायला मिळेल. जिथे षटक क्रमांक 30 तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळेल जे टेप बॉल ओव्हर असेल. स्पर्धेची संकल्पना आणि एक चांगलं तुम्हाला स्वरूप या स्पर्धेचं पाहायला मिळेल. नौका स्वरूप आहे आणि ते इन्व्हाइट करण्यात आलं टाकण्यासाठी. ललित यांना अनुभवी खेळाडू आहेत. त्यांचा हातामध्ये बॉल सोपवला गेला. आमंत्रित करण्यात आलं त्यांना. टेप बॉल ओव्हर ऑन स्क्रीन देखील पाहू शकतात. प्रॉपरली अपडेट इथं केला जातोय ग्रामीण टेनिस क्रिकेट याच्या माध्यमातून. प्रॉपरली सर्व काही टेलिकास्ट प्रत्येक बॉल रिप्ले ॲक्शन त्यानंतर प्रॉपर अपडेट स्कोरिंग देखील केली जाते. आणि प्रॉपर क्वालिटी सकट ही संपूर्ण लाईव्ह वाहिनी तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. स्ट्रायकिंगवरती सुमित. नॉन स्ट्रायकिंगवरती सुनील. फिल्डिंगमध्ये थोडेफार फेरबदल करतात विकेट किपर. आज भरपूर चांगला इफर्ट्स तुम्हाला विकेट किपर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. पहिला बॉल इथे आपण पाहतोय टिप बॉल आहे त्यामुळे चांगली गोलंदाजी ग्रिप करून टाकणं प्रॉपर टप्प्यावरती इथे सुरुवात तर डॉटनी झाली आहे.
डॉटने इथे सुरुवात तर केली आहे. पुढचा बॉल टेप बॉल ओव्हर. इथे बॅकफुटला बंच केलं. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. मागे होऊन इथे हुक करायचा प्रयत्न होता परंतु इथे धावा बुक करता आल्या नाही आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल तुम्हाला पाहायला जरूर मिळतात. बॅक टू बॅक 2 डॉट्स येतात. सुरुवात तर यावेळेस थोडीशी स्लो गतीने झाली परंतु शेवटचे अजूनही 2 षटक आहेत तिथे हाणामारीचे षटक तुम्हाला करावे लागतील. सुमित स्ट्रायकेटवरती 5 बॉल फेस करत असताना 2 वैयक्तिक धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इकडे देखील खोलवा टप्प्याचा बॉल होता, खुदून काढला अखेर परंतु एक सिंगलवरती थांबावं जरूर लागेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल होईल. 1 नी वाढ आणि दाफल एकदम पोहोचेल 15. 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव इथे खर्च केल्या ललितनं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जिथे गोलंदाजी करत असताना प्रॉपर टेप बॉल ओव्हरचा वापर इथे केला. त्यांना देखील प्रॉपरली ग्रिपिंग असणं गरजेचं आहे. प्रॉपरली टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं असतं जेव्हा टेप बॉल ओव्हर टाकण्याचा प्रयत्न तुम्ही करत असतात. इथे देखील हलका हाताने फक्त स्लाइस केल्या. पॉइंट रिझनला फिल्डर आहे. एक सिंगल इथे मिळेल. गल्ली पॉइंट रिझनला फिल्डर तुम्हाला जरूर पाहायला मिळतो जिथे त्याच्या हातामध्ये बॉल सोपवला आहे. इथे देखील आपण पाहतो एक सिंगल स्ट्राईक रोटेट. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 16 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 2 बॉल आहेत. 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. इथे सुंदर गोलंदाजी आहे. प्रॉपर सम्स वरून हा बॉल ट्रॅव्हल झाला. लाऊड अपील केले. प्रेशराईज करण्याचं काम परंतु इथे त्यांना देखील माहिती आहे प्रॉपर लाईन एट लेंथवरती गोलंदाजी करतात आणि आपण नेहमीच म्हणत असतो की चांगली गोलंदाजी करतो तो कधी अपयश ठरत नाही आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला IPLचा देखील थरार रोमांच चालू आहे कारण की आपण जर पाहिलं तर आता RRने देखील 228 धावा बनवल्यात आणि त्याच्यामध्ये हैदराबाद देखील आता पाटलावरती पाऊल ठेवण्याचं काम करते. कमबॅक म्हणजे मी तर म्हणेन ईट का जवाब आहे पत्थर से देतात. तिकडे देखील टॉप क्लास मॅच चालू आहे आणि आता इथे अंबरनाथमध्ये देखील एक चांगली महासंग्राम सोहळा मैदानाचा आतमध्ये नक्कीच रंगतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं कंप्लीट झालंय. 18 धावा 18 ऑन बोर्ड. 18 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाचा आतमध्ये होतोय. चला पाणी आतमध्ये घेऊन जायचंय. क्या बात आहे. एरियल व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. एरियल व्ह्यू तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतोय. या क्रिकेटचं खऱ्या अर्थानं तुम्हाला सौंदर्य पाहायला मिळेल जिथे नाईट फॉर्मॅटमध्ये हे क्रिकेटचं दृश्य पाहायला मिळतोय की एक ऐतिहासिक मैदान म्हणून या नक्कीच क्रीडांगणाला नक्कीच पाहिलं जातं. गावदेवी मैदान ऐतिहासिक क्रीडांगणे जिथे आपण पाहिलं असेल मोठमोठ्या स्पर्धा होत असतात जिथे कबड्डीचा देखील मोठमोठ्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. तदनंतर आता क्रिकेट नुकतंच तुम्हाला पाहायला मिळतोय जिथे नेहमीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साली एक चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. गतवर्षी देखील आपण पाहिलं त्याच्या अगोदरचा वर्षी देखील ही स्पर्धा संपन्न झाली होती आणि पर्व 3रं तुम्हाला या स्पर्धेचं जरूर पाहायला मिळतोय. सीझन 3 ओव्हर नंबर 3चा नक्कीच खेळ कंप्लीट झाला आणि 18 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 2 विकेट्स. जाव्या मैदानाच्या दिशेने जिथे ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झालाय. क्या बात आहे. सिटी टॉप व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय अंबरनाथ सिटीचं. अंबरनाथचं पूर्णपणे दृश्य लाईट्स ऑफ सिटी आणि प्रॉपरली तुम्हाला एरियल व्ह्यूच्या माध्यमातून सर्व काही पाहायला मिळेल. एवढा मोठा अंबरनाथ आहे की एंड शोधणं देखील इथे मुश्किल झालं आहे की येणाऱ्या काळामध्ये भरपूर डेव्हलप होताना तुम्हाला अंबरनाथ जरूर दिसलं आहे आणि हे सर्व दृश्य कॅप्चर करण्याचं काम केलं आमचे संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीनं. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. अंडर द फ्लड लाईट्स हे अंबरनाथ कसं दिसतं अगदी लखलखतं प्रकाश तुम्हाला पाहायला मिळेल आणि खरंच कौतुक आहे त्यांचं देखील कारण की मेहनत भरपूर आहे. ड्रोन व्ह्यू घेणं एरियल व्ह्यू. सो टू मॅच बॅक टू क्रिकेट जाव्या मैदानाच्या दिशेने जिथे एक चांगली मॅच चांगली लढत मैदानात 7मध्ये चालू आहे. इनिंग नंबर 1 पूर्वार्धाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय जिथे 2 इनिंग पाहायला मिळतात.
पूर्वार्धाचा खेळ म्हणजे इनिंग नंबर 1 आणि इनिंग नंबर 2 म्हणजे उत्तर अर्धाचा खेळ. परंतु आता या पूर्वार्धाच्या खेळामध्ये किती धावा बनतात पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल, क्या बात आहे, टप्पा पडला. प्रदेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतात. काय गोलंदाजी राहिली आहे या टीमची. टीम श्रीयाचं 11. नेहमीच श्री 11 म्हटलं तर एक नामांकित संघ म्हणून ओळखला जातो. गेले कित्येक वर्ष श्री 11चा प्रवास आम्ही नक्कीच पाहिलाय आणि आता देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी या स्पर्धेमध्ये देखील करतात. गतवर्षी देखील आपण पाहिलं असेल जिथे चांगला खेळ 40+ या स्पर्धेमध्ये नक्कीच करत असताना श्री 11 या संघाने देखील केला. याही वर्षी चांगल्या पद्धतीचं कामगिरी श्री 11 संघ नक्कीच करतोय. इथे देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅटर इथे पडलेत, सफल झाले, फिल्डर देखील पडलेत. दोन्ही दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे चुकी केली बॅटरनं, त्यानंतर फिल्डरने देखील चुकी केली आणि नक्कीच चर्चा करत होतो श्री 11 संघाची. श्री 11 फक्त टीम नाही आहे तर एक फॅमिली आहे. पण नक्कीच पाहत असतो श्री क्रीडा मंडळ आणि कुंटवली गावातील श्री क्रीडा मंडळ आहे जिथे फक्त आणि फक्त क्रिकेट नव्हे तर बॉक्स क्रिकेट, कबड्डी सर्व काही तुम्हाला या मंडळामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर नुकतंच आपण पाहिलं असेल जिथे 50वा महोत्सव श्री क्रीडा मंडळाचा राजा तुम्हाला पाहायला मिळालं होतं. तर श्री क्रीडा मंडळ आम्ही नक्की जवळून तिथे पाहिलं आहे. गेले कित्येक वर्ष चर्चा होत असते परंतु आता हे सायली एक चषक तुम्हाला जरूर पाहायला मिळतं जिथे थरार रोमांच सर्व काही इथे पाहायला मिळणार आहे. कारण की स्पर्धा मोठी आहे, मानाची स्पर्धा आहे आणि अंबरनाथमध्ये सातत्याने चर्चा या स्पर्धेची होत असते. जिथे महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील तारे सितारे या स्पर्धेसाठी या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी येत असतात. आणि खास करून आपण जर पाहिलं तर आमचे संदीपजी लकडे साहेब असतील, त्यानंतर नगरसेविका आमचे पल्लवीताई लकडे मॅडम यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आहे. त्यामुळे नेहमीच युवकांच्या गळातील ताईत असं व्यक्तिमत्व आमचे संदीपजी लकडे साहेब तुम्हाला पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा, कारण की क्रीडा क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे, इथे चेक केलं जात आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, DRS के बाद आगे की कहाणी. काय होईल आगे की कहाणी पाहावं लागेल. चेक केलं जात आहे. कीप रोलिंग ही चर्चा चालू राहील टेक्निकल रूममध्ये. TV अंपायर टू डायरेक्टर, कीप रोलिंग, एक फ्रेम पुढे घ्या हे सांगत असतील. चेक केलं जातील, प्रॉपरली झूम होतोय आणि TV अंपायर देखील सांगतात तिथे कीप रोलिंग. चेक केलं जातोय, दडदड वाढलाय, क्लोज कॉल आहे. चेक केलं जात आहे, पाहावं लागेल. दडदड आता वाढलाय सर्वांचंच, कारण की महत्वाची विकेट आहे. चेक देखील केलं जातोय, बेल्स कधी पडली आहे, बॅट पोचली आहे का, बॅट हवेमध्ये आहे का, सर्व काही पाहिलं जातं. हे अंपायरचं काम तुम्हाला पाहायला मिळतं, कारण की SP पॅनल आहे, चूक होणार नाही आहे ना देखील माहिती आहे. आणि विक्रम बऱ्याचदा केला SP पॅनलने की 99% ऑनफिल्ड डिसिजन नक्कीच सक्सेसफुल ठरलाय. परंतु आता DRSची मागणी करण्यात आली आहे. रफ अँड टफ यावेळेस मुवमेंट आहे, क्लोज कॉल आहे, दडदड वाढलाय, चेक केलं जाईल. आणि OUT फलंदाज होईल बाद, परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होतोय बाद. प्रॉपरली आपण पाहिलं, क्लॅरिफाय झालं तिथे तर अंपायरच्या माध्यमातून आणि ते दाखवण्यात आलं की यस विकेट आहे. न्यू बॅटर आनंद मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात इनट नंबर 5 वरती. आणि उद्या नक्कीच ठीक 1 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. उद्या आपला घरचा संघ होम ग्राउंडवरती खेळताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, म्हणजे सायलेक्स इनाक्षमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तिथे 40+ सर्व खेळाडू, तिथे आमचे संदीपजी लकडे देखील ॲक्शनमध्ये, महेशजी सावंत, त्यानंतर आमचे बाळा चौगुले देखील असेल. त्यानंतर आपण पाहिलं तर आय थिंक किरण देखील त्या संघातून खेळताना पाहायला मिळते. किरण रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळत असतात, परंतु 40+ उद्या सर्व स्टारकास्ट खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये आमचे
50+ तुम्हाला पाहायला मिळतील, जिथे किशोर देखील आहेत, किशोरदादा देखील खेळताना पाहायला मिळतील. तर त्यांचे आमचे परडे साहेब देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. रिव्हर्स स्टिंग, परंतु इथे हवेमध्ये प्रहार केलाय, उंच बॉल तर गेलाय आणि अखेर सेकंड अटेम्प्टला कॅच आली होती, परंतु शेवटच्या क्षणी शेवटच्या मोमेंटला बॉल निसटला आणि कॅच देखील निसटली, विकेट देखील निसटली आहे. इथे तोपर्यंत या धावा नक्कीच मिळणार आहेत. सिंगल आणि डबल धावा नक्कीच मिळतील. तर धावफलक आपण पाहतो आता जम पोहोचलाय. 21 धावा होत्या, परंतु या 2 धावा आपण ऍड करतोय आणि जाऊन पोहोचले ते म्हणजे 24. 24 धावा धावफलकावरती जोडले गेले. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. आता शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, जिथे 6 बॉलमध्ये धावा जास्तीत जास्त बनवाव्या लागतील. शेवटचं आणि अंतिम षटक, अखेरचं षटक आहे. मॅरिटनुसार इथे खेळावं लागेल मैदानात 7 मध्ये, कारण की आता अंतिम लढत आहे, महत्वपूर्ण लढत आहे. तुम्हाला आता खेळावं लागेल. बॅकफुटला रूम घेऊन खेळण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने फिल्डर फंबल, दुसऱ्या धावेचा कॉल आणि अखेर या धावा मिळाल्या 2. असम्य वातावरण, हे चित्र दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. लखन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल नाही तर या डबल कन्वर्ट झाला, तिथे फक्त सिंगल होती, परंतु या डबलमध्ये कन्व्हर्जन तुम्हाला पाहायला मिळतोय. 26 26 धावफलकावरती. याचा पुढची फक्त एक मॅच तुम्हाला अजूनही पेंडिंग पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील टोटल 6 मॅचेस प्रत्येक दिवसामध्ये आहेत, परंतु उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला 13 ते 14 मॅचेस पाहायला मिळणार आहेत, कारण की उद्या 12 वाजता नक्कीच या स्पर्धेला सुरुवात होईल. 12 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे आणि उद्या एक प्रेक्षणीय लढत देखील तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे बदलापूर नगरसेवक आणि एका बाजूला आपले विद्यमान नगरसेवक म्हणजेच क्या बात आहे, इथे प्रॉपरली षडयंत्र रचलं होतं आणि त्या षडयंत्र चक्रव्यूहामध्ये इथे पकडले गेलेत, फसले गेलेत. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. ज्या प्रकारची फिल्डिंग सेट करण्यात आली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी झाली आणि त्याच पद्धतीचा बॅट्समननी फटका देखील खेचला. सुमितचा जर विचार केला, 11 बॉल फेस करत असताना 9 धावा बनवल्या होत्या, परंतु आता परतावं लागेल सुमितला मैदानाचा बाहेर. जीवन आहेत, A1 जीवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु A1 क्लासची बॅटिंग करावी लागेल आता मैदानाच्या आतमध्ये G1ला आणि या मॅच मध्ये जीवन दान द्यावं लागेल, कारण की आता कुठेतरी धावा बनणं गरजेचं आहे. धावफलक आपण पाहतोय 26 या धावफलकावरती. 26 पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, फिल्डर जज करतात आणि अखेर टिपला जाईल. बॅक टू बॅक सेकंड इन एरो जीवनला परतावं लागेल. आल्या पावली माघारी परतताना एक जीवन दुसऱ्या बॅटरला सांगतोय तू चल मी आया. हे समीकरण इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. आता 7 ऑन हॅट्रिक गोलंदाज तयार आहे लखन. हॅट्रिक संपादित होईल का या स्पर्धेमध्ये? आतापर्यंत हॅट्रिक अजूनही झालेली नाहीये, परंतु हॅट्रिक लखनच्या नावावरती होईल का? निखिलने मागच्या मॅचमध्ये हॅट्रिक संपादित केली होती. या स्पर्धेमध्ये पहिलं हॅट्रिक सामानकरी त्याच्या नावावरती निखिल नाव नक्कीच कोरलं जाईल या स्पर्धेमध्ये, परंतु आता सेकंड हॅट्रिक आपल्या नावावरती करतील का लखन? हॅट्रिकचा बॉल बोलत हिअर. शेवटचे 3 बॉल अजूनही उर्वरित आहेत. चांगली गोलंदाजी करतात लखन. ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा बॉल हवेमध्ये. हॅट्रिकची संधी आहे आणि यस, हॅट्रिक कंप्लीट केली आपल्या नावावरती. सायलियक चषक 2026 मध्ये दुसरा खेळाडू ठरलाय ज्याच्या नावावरती हॅट्रिक इथे संपादित झाली आहे. लखन त्याचं नाव आहे. वॉट बॉलिंग, खरंच कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 3 विकेट्स. एक बॅटरचा मागोमाग आता मी तर म्हणेन रांग लागली की काय, कारण की आता फक्त आणि फक्त 12व्या खेळाडूला इथे सांगावं लागतं की कुठला बॅट्समन नवीन येतोय. अशा पद्धतीची स्पीडअप विकेट्स इथे जातात.
काहीतरी कमबॅक करावा लागेल. आता शेवटच्या 2 बॉलमध्ये किमान मी तर म्हणे 5 ते 7 धावा इथे बनवाव्या लागतील. कसा बसतो तरी इथे 30 धावांचा वरती इथे स्कोर बनवावा लागेल. यार इथे हवेमध्ये आणि चौथा येईल का? आलाय. चौथा विकेट देखील आपल्या नावावरती केलाय. लखन लखन आणि फक्त लखन हे नाव आता चर्चेत राहणार आहे. वा भाई लखन, मेरा नाम है लखन. जेव्हा अनिल कपूर त्या चित्रपटात तुम्ही पाहिलं असेल, मेरा नाम है लखन, आणि तेच गाणं मी तर म्हणेन आता वाजेल, मेरा नाम है लखन. वा भाई वा लखन. अरे आज पूर्णपणे वेळ काळ या लखनच्या नावावरती राहिले. कारण की असं आपण म्हणत असतो ना, रात नहीं ख्वाब बदलते, मंजिल नहीं कारवे बदलते. रात नहीं ख्वाब बदलते, मंजिल नहीं कारवे बदलते. जज्बा रखो और दम जीतने का, क्योंकि किस्मत बदले या ना बदले, वक्त जरूर बदलता है. आणि ती वेळ मात्र त्याच्या नावावरती नक्कीच बदलली आहे. आणि आज फक्त आणि फक्त लखन या नावाची नक्कीच चर्चा होणार आहे. खरंच कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती डबल आला, तदनंतर बॅक टू बॅक 4 विकेट्स. शेवटचा बॉल होता इकडे, ऑन साइडला हुक केला. एक सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा कॉल, थ्रो प्रॉपर आणि कलेक्शन देखील प्रॉपर. विकेट. या ओव्हरमध्ये 5वी विकेट येते. एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे आणि दाफल एकदम पोहोचले. 27-28 धाव्यांची गरज मैदानात सातवर तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे येणारे आपण जर पाहिलं तर 6 बॉल आहेत आणि गरज आहे 36 करताना तुम्हाला 30 बॉल नक्कीच पाहायला मिळतील आणि 28 धावांची गरज आहे. थोडंसं करेक्शन आपण करतोय आणि 28 धावांची गरज, 28 धावांची गरज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. काही गोलंदाजी राहिली आहे, इकॉनॉमिकल मार्केटनुसार गोलंदाजी केली, जिथे शेवटच्या ओव्हरमध्ये लखननी 3-4 विकेट्स लगातार घेतले. 5व्या बॉलवरती आपण पाहिलं असेल रनआउट झाला आणि अगदी समरी आपल्या समोर आहे. म्हणजे टोटल आपण पाहिलं आणि हे नक्की डबल जीटी मध्ये फक्त बॉल दिसतात परंतु धावा इथे दिसत नाहीये. सडो काय मी तर म्हणेन प्रत्येक बॅट्समन टेस्टचा प्लेअर आहे की काय, त्याच पद्धतीचे आपण पाहिलं 12 बॉल 9, 5 बॉल 5, 4 बॉल 2, 4 बॉल 4, त्यानंतर 1 बॉल 2. मी तर म्हणेन हायेस्ट स्कोर आनंदचाच असावा, कारण की 1 बॉलमध्ये 2 धावा त्यांनी बनवल्यात, म्हणजे 1 का डबल. बाकी सर्व बॉल जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. परंतु आता इथे वेगळं चित्र पाहायला मिळालं. नक्कीच 5 ओव्हरमध्ये आता बनवायचं. सेकंड इनिंगमध्ये 28 धावा, 28 धावांचं इथे टार्गेट सेट केलं आहे. माफक लक्ष आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट माफक नाही आहे, छोटी नाही आहे, कारण की क्रिकेट हा खेळच मोठा आहे आणि तिथे काही घडू शकतं. आपण बरेचसे स्पर्धेमध्ये पाहिलं आहे जिथे धावा काही नसताना देखील तिथे शेवटचा बॉलपर्यंत गेलेत मॅच, आणि आत्ता देखील तो क्षण नक्कीच पाहायला मिळू शकतो. कारण की मगाशी देखील आपण पाहिलं होतं जिथे कमी धावा होत्या त्या देखील शेवटच्या बॉलपर्यंत नेऊन ठेवलं होतं त्या टीमनं, परंतु या मॅचमध्ये देखील तसाच पद्धतीचं काहीसं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल का? ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती पाहत राही स्पर्धा आणि इनिंग नंबर 2 ला आपण सुरुवात करतो जिथे 28 धावा बनवायच्या आहेत.
मॅचला होते सुरुवात. 28 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल लाऊड अपील चेक केलं जाईल. 5 कॉल अजूनही आला नाहीये. प्रेशर दबाव मध्ये टाकण्याचं काम केलं. पहिला डॉट. इकडे घडलंय तरी काय पाहावं लागेल. ते क्लीन बोल्ड आणि त्रिफला चकित मागून इथे दांडी गोल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय इथे आणि गोपालला परतावं लागेल. भोपाळ घेऊन मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रदेश आलेत. पहिला बॉल इथे पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता. पार्स कॉल अजूनही आला नाही परंतु इथे डॉट बॉल. पहिला बॉल डॉट आला. तदनंतर विकेट आणि तिसरा बॉल देखील डॉट. माफक लक्ष आहे तरी देखील मी आधीच म्हटलं होतं क्रिकेट हे काही घडू शकतं आणि आत्ता देखील हे समीकरण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शेवटचा बॉल पर्यंत ही मॅच येणार आहे यात मात्र काही शंका नाहीये. काटेकी टक्कर होणार आहे या मॅचमध्ये. प्रत्येक टीमला जिंकणं गरजेचं आहे. रफ अँड टफ मॅच होईल कारण की कंपल्सरी जिंकणं ही मॅच गरजेचं राहणार आहे. कारण की जर जिंकेल तर तो नेक्स्ट राऊंडमध्ये जाईल नाही तर इथेच त्या संघाचा प्रवास संपेल या स्पर्धेतून. त्यामुळे ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. डू ऑर डाय मॅच आहे आणि ते करून दाखवावं लागेल. मॅच ऑन आहे. इनिंग नंबर 2 तुम्ही एन्जॉय करतात. आज दरम्यान आमचे उदयजी आहिर ते देखील इथे उपस्थित झाले. जतीन स्पोर्ट्सचे प्रॉपर रायटर आहेत. ते जर्सी तुम्ही पाहतात जी संपूर्ण अंबरनाथमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल जतीन स्पोर्ट्स या नावानं. आणि ते जतीन स्पोर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचे प्रॉपर रायटर आमचे उदयजी आहिर आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक सरशी हार्दिक स्वागत करतो. वेलकम उदयजी आहिरे. आपलं मनपूर्वक स्वागत. सोटो मॅच बॅक टू क्रिकेट. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. हो पुढचा बॉल भन्नाट वेग. इकडे अंपायर्स कॉल काय वाईट बॉलचा कॉल येतोय आणि त्या अतिरिक्त जरूर धाव मिळते. एक धाव ॲड होईल स्कोर कार्डवरती. धाव जम पोचेल 4. 5 बॉल आणि 4 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद फटका दमदार आहे. टक असा आवाज आलाय आणि त्या फटक्याचा चटका लागत नसताना बॉल जाईल सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अंडर द रोप आलाय चौकार. 4 धावा ललितच्या बॅटमधून. जोपर्यंत ललित मैदानात आहे तोपर्यंत या धावा होणार आहेत यात मात्र काही शंका नाहीये. पण जर का ललितची विकेट गेली तर मॅच मध्ये ट्विस्ट आहे. कलाटणी दिली या मॅचला एक महत्वाचे विकेट आहे. आनंद बॉलिंग ट्रॅक वरती बॅकफुटला कट केलाय. लेट कट आहे. लेट पण डेट आहे. गली पॉइंटला फिल्डर तिकडे होते. एक सिंगल मिळाली. आनंद आहेत. ब्रह्मेश आमच्या समेत आहेत कॉम्बॉक्स मध्ये स्कोरिंग करतात.
आणि त्यांचे पिताश्री आमचे संदीपजी लकडे साहेब अशा माध्यमातून ही स्पर्धा आयोजक आहेत आणि ब्रह्मेश देखील आयोजक आहेत. क्रिकेटवरती अत्यंत प्रेमी, स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, नौका युवा खेळाडू आणि अंबरनाथचं प्रिन्स म्हणून नेहमीच चर्चा राहिली आहे. अंबरनाथपासून ते मुलुंडपर्यंत जी चर्चा होते मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे ब्रह्मेशची देखील. आणि MCC कॉलेज प्रत्येक मुलाच्या नावावरती आणि खास करून नक्कीच चर्चा ब्रह्मेशची देखील होत असते. एक गोड स्माइल त्याच्यावरती सर्वजण फिदा आहे. वेगळी हेअरस्टाईल, यंदा तर स्टाईल थोडीशी कमी आहे परंतु गतवर्षी जास्त हेअरस्टाईल मोठी होती. हो इकडे फटका तर सजवला होता, धोकाची घंटा, टार्गेट, ओ ओ क्लोज कॉल. इथे आलाय DRS ची मागणी, दूध का दूध पाणी का पाणी. आणि इकडे 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 ओ ओ चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. आता आदळदड वाढलंय, जवळ जवळ आता मी तर म्हणेन ग्राउंड सोडतात की काय. ललित महत्वाची विकेट, या एक धाव्याचा अगोदर ही विकेट महत्वाची होती. एक धावेचा जर तुलनेने आपण जर विचार केला तर ही विकेट खूप मोठी आहे, खूप मोठी विकेट आहे. OUT फलंदाज होईल बाद. ललित यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिल्याच धावासाठी रिस्क घेतली आणि रिस्क वरती ही मिळाली विकेट. तीन बॉल आणि 9 धावा दाफलकावरती आहेत. पुढचा बॉल ऑफ ट्रॅकर, अजून एकदा हवेमध्ये संधी आहे. हो बॉल पडला तर नंतर थोडंसं लेझी क्रिकेट ट्राय करायला पाहिजे होतं खरं तर, परंतु इथे लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय विकेट किपरकडून. आणि डॉट बॉल आला मॅचमध्ये. आता आपण तो पाहिलं तर इथे थोडंसं दडपण राहणार आहे, कारण की आता समीकरण इक्वेशन ऋण तुम्ही पाहता जिथे 20 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. 19 धावा बनतील का बनणार नाही आता हे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हलक्या हाताने आपण पाहतोय, फक्त ढकलले दिशा दाखवली आणि इथे देखील एक सिंगल तर कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये चेंजेस. 19 बॉल आणि 18 धावांची गरज. शेवटचा बॉल या षटकात दिलाय, लास्ट बॉल ऑफ दी ओवर, आखिरी गेंदची गेंदबाज फिर से एक बार तैयार. रात का समय यहाँ पर यह प्रतियोगिता का गेंदबाजी के लिए यहाँ पर बेहतरीन अभी तक फिलहाल तो गेंदबाजी कर चुके हैं. यहाँ पर इक्वेशन देख सकते हैं, 19 गेंदे शेष, 18 रनों की जरूरत है. गेंदबाज यहाँ पर स्ट्राइक एंड पे प्रदेश, नॉन स्ट्राइक एंड पे जस्टिन. ये दोनों बल्लेबाज मैदान के बीच है, यहाँ पर कांटे की टक्कर मैदान के बीच है. कौन जीतेगा मैच? श्री अजय 11 और दूसरे बनाम फाइट करते हुए टीम क्रांतिवीर 11. क्रांतिवीर यहाँ पर क्रांतिवीर टीम को यहाँ पर क्रांति करनी पड़ेगी. फिर से एक बार अगले गेंद, गेंदबाज तैयार, आखिरी गेंद है, ऑन साइड यहाँ पर पुल कर दिया है. फील्डर यहाँ पर थे, उसके ऊपर से यहाँ पर बॉल ट्रैवल होता हुआ 2 रन यहाँ पर मुकम्मल कर चुके. 2 रन के साथ यहाँ पर स्कोर कार्ड जाता हुआ 12 2 ओव्हरचा खेळ नक्कीच कंप्लीट झाला आणि 12 धावा दाफलकावरती आहेत. 18 बॉल आणि 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 18 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल 16 धावांची गरज. काही होऊ शकते या मॅच मध्ये. क्रिकेट आहे,
अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट. एकाच क्षणावरती असो तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं ते म्हणजे क्रिकेट आहे. आणि तोच क्रिकेटचा थरार मैदानात 7 मध्ये रंगतोय. एका बाजूला क्रांतीवीर 11, दुसऱ्या बाजूला श्री अजय 11. हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. काटाकीर अशी लढत आहे. कोण जिंकेल मॅच, बॅटिंग टीम का बॉलिंग टीम? 18 बॉल 16 धावेची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. टेप बॉल ओव्हर. इट्स अ टाइम फॉर टेप बॉल ओव्हर. रोहित आलेत षटक क्रमांक 3. यहाँ पर गेंदबाजी के लिए आमंत्रित कर चुके रोहित को. ओवर नंबर 3. परत एकदा बॅकफुटल्यावर अंपायरचा डोक्यावरून बॉल मागे चाललाय. फिल्डर धावतात परंतु ते बॅटर देखील दुसऱ्या धावाचा प्रयत्न घेतलाय. क्विक 2 धावा इथे एकवडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा जरूर एकवडल्या जातील. आणि आता समीकरणामध्ये चेंजेस. एक बॉल आता मुवमेंट चेंज करते या मॅचची. 17 बॉल आणि 14 धावेची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. वाईटचा कॉल येतोय. अंपायर्स कॉल. इथे अजून एक एक्स्ट्रा धाव मिळेल. वाईड आलाय. एकदा पुढचा बॉल. पुढचा बॉल. ओ इथे बॅटर पडलेत. काय घडलंय मैदानात 7 मध्ये. इथे आय थिंक डॉट आलाय. वाईट आला तदनंतर इथे डॉट बॉल म्हणजे कमबॅक ते केलंय मी तर म्हणेन. आता जिथे वाईट आला तिथे आता इथे इम्पॉर्टंट हा डॉट बॉल राहील का, प्रश्नचिन्ह निर्माण आहे. आता 16 बॉल आणि 13 धावेंची गरज या मॅच मध्ये. 16 बॉल 13 धावेंची गरज. स्ट्राईक एंड वरती जस्टिस मिळेल का या मॅच मध्ये आपल्या टीमला? हो इथे सिंगल. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतात. डायरेक्ट हिट करण्याची संधी. हो क्लोज कॉल. मागे देखील बीट झालेत फिल्डर. जिथे एकच धाव होती तिथे कन्वर्जन झालं 2 मध्ये. आणि इथे विकेट देखील गेली. दुसरी धाव देखील गेली. तेलही गेलं तूपही गेलं. हाती राहिलं काय तर धोपाटणं. आणि इथे मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आता येणारे 15 बॉल आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये. आने वाले 15 गेंदे शेष. 11 रनों की जरूरत. वाईट बॉलचा कॉल येतो. इथे देखील वाईट बॉल आलाय. समीकरण मध्ये चेंज. अजूनही आपण जर पाहिलं तर 15 बॉल आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये. राईट आर्म ओदो विकेट. हो इथे देखील ब्लॉक होला बॉल टाकण्यात आला. परंतु इथे सिंगल जरूर कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 19 ऑन बोर्ड. आता येणारे 14 बॉल आणि 9 धावांची गरज. 14 बॉल 9 धावांची गरज या मॅच मध्ये. दोन्ही टीम्ससाठी डुवाडा मॅच आहे. चौदा बॉल 9 धावांची गरज. धडधड आता वाढलं या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे. काय घडेल या मॅचचा निकाल काय आहे, या मॅचचा रिझल्ट काय असणार आहे. 14 बॉल आणि 9 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. बॉल तयार. हो इथे देखील वेगाने टाकण्यात आला. इथे देखील गुडलेला बॉल. पाठच्या हलकीचे एज प्रॉपरली टायमिंग नव्हतं. आणि येणारे आपण जर पाहिलं तर 13 बॉल आहेत आणि आता 8 धावांची गरज. 13 बॉल 8 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. रफ टफ सामना. इम्पॉर्टंट बॉल आपल्या समोर. 13 बॉल 8. लो फुल टॉस. हलक्या हाताने ऑफ साईडच्या दिशेने ढकललाय. उभा बॅट नाही, फक्त दिशा दाखवली. आणि इथे देखील आपण पाहतो एक सिंगल एकवडली गेली. 12 बॉल आणि आता 7 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. 12 बॉल 7 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानात 7 मध्ये. साहिल सावंत मैदानात 7 मध्ये पोहोचतात पाणी घेऊन. कारण की क्रिकेटवरती अत्यंत प्रेम आहे आणि जिथे कमी तिथे आम्ही हे नक्कीच आपण पाहिलंय. नक्कीच चर्चा करतात या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे संदीपजी लकडे साहेब, विद्यमान नगरसेवक आणि आमचे डीजे पप्प्या देखील तिथे चर्चा जरूर करतात. आणि आमचे मंडप डेकोरेटर्स आय थिंक प्रोपरायटर आहेत त्यांच्याबद्दल देखील चर्चा चालू आहे. आणि ऑनस्क्रीन नक्कीच आमचे संदीपजी लकडे साहेब जरूर चर्चा करतात.
चला यस परत एकदा आपण मॅचला करतोय सुरुवात. 12 बॉल आणि 7 धावांची गरज या मॅच मध्ये. बारा बॉल 7 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सुनील. शेवटचं आपण पाहिलं तर निर्णायक मी तर म्हणेन आता थोडेसे मुवमेंट्स बाकी आहेत जिथे आता समीकरण उर्वरित येणारे 12 बॉल आणि 7 धावांची गरज होती परंतु एक वाईड आला. आता 12 बॉल 6 धावांची गरज आहे. 12 बॉल 6 धावांची गरज. बॉल तयार. बॅकफुटला पंच केल्या. बाउंड्रीचा डोका भरून इथे एक सिंगल स्ट्राइक रोटेट. 11 बॉल आणि 5 धावांची गरज. मॅच आता जवळ आपण पाहतोय ते जरूर तुम्हाला पाहायला मिळेल की एका बाजूला झुकले की काय. 11 बॉल 5 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. लेफ्ट हँड बॅटर प्रदेश मागाशी होते जिथे चांगली मॅच मागच्या देखील तुम्ही पाहिले असेल जिथे मागच्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ खेळला होता श्री 11 संघाने परंतु अखेर हारलेत. 11 बॉल 5 इथे बॅटचं अर्ली बॅट स्विंग. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. 10 बॉल 5 शेवटच्या ओव्हरपर्यंत जर मॅच गेली तर मॅचमध्ये मजा येणार आहे कारण की आता 10 बॉल आणि 5 धावांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 10 बॉल 5 धावांची गरज. बॉल तयार. हाफ ट्रॅकर हलक्या हाताने ड्राइव्ह केलाय. पॉइंट रिझर्वला फिल्डर बॉलला स्टॉप केलाय आणि अखेर एक सिंगल तर मिळाले. सिंगलला थांबवू शकणार नाहीयेत. आता समीकरण उर्वरित आहे. येणारे 9 बॉल आणि 4 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. 9 बॉल आणि 4 धावांची गरज या मॅच मध्ये. काय होईल या मॅचचा निकाल. रिझल्ट काय असणार आहे. 4 बॉल आणि 9 बॉल आणि 4 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. बोलत यार 4 धावा फक्त दुर्विजयापासून. हो इथे हाफ ट्रॅकर टप्पा पडला. आता अतिरिक्त बाउन्स आणि इथे हा डॉट बॉल येतोय. मी या लाईन आपण जर पाहिलं तर शोल्डर लेवलला बॉल होता तर नंतर बॅटरला फेस करता आला नाही. आता 8 बॉल 4 धावा. 8 बॉल 4 धावांची गरज. हो फिल्डर आहेत मिड ऑनला. थ्रो तर केलंय आणि इथे DRS चेक केलं जाईल. पुन्हा एकदा टेक्निकल रूम मध्ये इथे निर्णय सोपवलाय आणि इथे चेक केला जातोय. पाहावं लागेल. OUT फलंदाज होईल बाद. विकेटचं बटन परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आता अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट आहे. 7 बॉल 4. 7 बॉल आणि 4 धावांची गरज या मॅच मध्ये. सात बॉल 4 धावांची गरज. निर्णायक बॉल आणि मॅच मध्ये ट्विस्ट आहे. शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच येऊन थांबली आहे. 6 बॉल आणि आता 4 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. व्हॉट अ मॅच. काय मॅच इथे येऊन थांबली आहे. 6 बॉल आणि 4 धावांची गरज. न्यू बॅटर नरेन. आता 6 बॉल आणि 4 धावांची गरज या मॅच मध्ये. काय होईल पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का या स्पर्धेतील.
6 बॉल आणि 4 धावेची गरज या मॅच मध्ये. रफ अँड टफ मॅच मैदानात जात मध्ये. एका बाजूला श्री अजय 11, दुसऱ्या बाजूला क्रांतीवीर. क्रांतीवीर यावेळेस वीर बनायचं असेल तर क्रांती करावी लागेल मैदानात जात मध्ये. दुसऱ्या बाजूला श्री 11 संघ. 6 बॉल 4 धावेची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. शेवटचा बॉल आणि थ्रो तर केला परंतु खराब थ्रो म्हणावा लागेल. जिथे एक होती आणि इथे विकेट मिळणार नाहीये, थांबावं लागतोय. अजूनही मॅच ऑन आहे. 5 बॉल आणि 3 धावांची गरज. सिंगल आली समेट टेक्निकल रूम मध्ये मला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट हे प्रोपरायटर संघाचे सरसेनापती आमचे तेजस भोईर ते उपस्थित आहेत. त्याच्या समेत आमचे स्कोरिंगसाठी ऑफिशियल स्कोरर रमेशजी लकडे. एका बाजूला आमचे साथी समालोचक मित्र अर्थात आमचे प्रसन्न चव्हाण सर. एका बाजूला आमचे श्रेयस जांभूटकर. सर्व काही टीम तुम्हाला आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाहायला जरूर मिळते. आणि आता क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे जिथे 5 बॉल आणि 3 धावेची गरज आहे मॅच मध्ये. 5 बॉल 3 कोण होईल विन. आणि दांडी 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 गुल आणि फलंदाजाची केली बत्ती गुल. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. लाखूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मॅच ऑन आहे. काटेकी टक्कर. क्रिकेट आहे, अनप्रिडिक्टेबल खेळ आहे. एका क्षणावरती असं होतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं ते म्हणजे क्रिकेट आहे. आणि आता मी तर म्हणेन समोरच्या संघाला रडवते की काय. सागर लोटे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. न्यू बॅटर. आता 4 बॉल आणि आता 3 धावांची गरज आहे मॅच मध्ये. काटेकी टक्कर आहे कारण की आपण नेहमीच म्हणत असतो की आता काटेकी टक्कर आहे. जरी माफक लक्ष असला तरी मॅच टफ होणार आहे यात मात्र काही शंका नाही आहे. दांडे उखाड दिया बाई काय. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. 2 बॉल 2 धावांची गरज. आय एम बॅक. 2 बॉल 2 धावांची गरज. या मॅच मध्ये काय होईल मॅचचा रिझल्ट. काटाकिराची मॅच. 2 बॉल 2 धावांची गरज. 2 बॉल 2 जिंकेल कोण हेच आता प्रश्नचिन्ह निर्माण आहे. महत्वपूर्ण बॉल इम्पॉर्टंट बॉल आपल्या समोर. 2 बॉल 2
2 बॉल 2 हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. सिंगलचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचं. आणि इथे घडलंय तरी काय, अखेर 2 धावा कंप्लीट होतात आणि सामना फिनिश. बॅटिंग करत असणारी टीम श्री आशा 11 या संघानं भरपूर चुका फिल्डिंग पाहायला मिळते मॅचमध्ये. ही फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट होती शेवटच्या बॉलवरती, परंतु आता मॅच फिनिश 11 राऊंड मध्ये. इनिंग मध्ये 27 धावा बनल्या गेल्या. असं वाटलं होतं की मॅच लवकर फिनिश होईल, परंतु क्रिकेट आहे शेवट मॅच आणि अखेर सामना फिनिश झाला. आणि या मॅचचा मान की झेबियात नो डाऊट मध्ये हॅट्रिक आपल्या नावावरती गेली. 4 विकेट त्यांनी एका ओव्हर मध्ये घेतल्या. अर्थातच मेरा नाम है लखन, लखन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लखन या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. चला लखन आपण यायचं मॅन ऑफ द मॅच आपण त्यांना देतोय. मान्यवरांच्या शुभाचे आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि लगेचच मॅच नंबर 6 ला आपण सुरुवात करतोय. आणि जशी मॅच कंप्लीट होईल पुढच्या मॅचला आपण नक्कीच इन्व्हाइट करतोय. लास्ट मॅच आहे. मॅच नंबर 6 ला आपण सुरुवात करतोय. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण मायक्रोफोन वरती करतोय.